आज गुरुपौर्णिमा आहे। आज आपल्या गुरुची पूजा करायची असते। आज माझे गुरुजी आमच्या ह्यांचे किंवा माझ्या आई वडिलांचे आमच्या सगळ्यांचे गुरु स्वामी आहेत। आज त्यांची आवडती पुरणाची पोळी केलेली आहे मी आणि हे पुरणाची पोळी केलेली आहे। आता त्यांच्यासाठी नैवेद्य दाखवायला मी काय काय केलेलं आहे, इथे ठेवलंय लिंबू। नैवेद्य दाखवायला मीठ ठेवायचं नाही। हा छुंदा आता केला होता तो, बटाट्याची भाजी, पापड, कटाची आमटी आणि दूध। आता ह्याच्यात मी भात वाढते। त्याच्यावरती वरण आणि पुरणाची पोळी जी केलेली आहे आपण ती पोळी वाढायची। आता ह्याच्यावरती सगळ्यावरती तूप वाढल्याशिवाय आपला नैवेद्य पूर्ण होणार नाहीये, म्हणून मग पुरणाच्या पोळीवरती तूप आणि वरण भातावरही तूप। आता अशा पद्धतीने आपल्या गुरुला आपण आनंदी आणि खुश करून जेवायला घालायचं आणि मनापासून त्यांचा जप करायचा। त्यांना आता मी ह्याचा नैवेद्य दाखवणार आहे। चला आपण नैवेद्य दाखवूया। नैवेद्य दाखवताना पहिल्यांदा खाली चौकोन काढून घ्यायचा आणि देवाकडे पोळी करायची आणि तीनदा आणि फिरून घ्यायचं त्याच्यावरती असं आणि मग पाया पडायचं। माझं अन्न नैवेद्य ग्रहण करून घ्या आणि आनंदी राहा। अशा पद्धतीने गुरुची पूजा करायची आहे।